नमस्कार मंडळी, आज आपण हलवाई स्टाईल परफेक्ट म्हैसूर पाक घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह एकदम छान जाळीदार होणारा म्हैसूर पाक अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे शेअर करणार आहे। तुम्ही पहिल्यांदा म्हैसूर पाक बनवत असाल तरी देखील तो फसणार नाही, 100% परफेक्ट होईल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य पाहू। 1 वाटी बेसन, 2 वाटी साखर, 2 वाटी तेल, 1 वाटी पाणी। आपण ज्या वाटीने बेसन घेतले आहे त्याच वाटीने आपण 2 वाटी तेल घेतलेले आहे। या तेलामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेऊ। या तेलाला गरम करायला ठेवूया। तेल गरम होते तोपर्यंत आपण म्हैसूर पाक बनवण्यासाठी इथे आपण ज्या वाटीने बेसन घेतले होते त्याच वाटीने आपण इथे 2 वाटी साखर घेणार आहोत। तीच 1 वाटी पाणी। पाणी जास्त घेतले तर पाक व्हायला वेळ लागतो। इथे आपण 1 तारी पाक करून घ्यायचा आहे, त्याच्या पुढे जाऊन द्यायचा नाही। इथे आपण आता चेक करून घेऊयात 1 तारी पाक झाला की काय। आता आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे। या पाकामध्ये आपण आता डाळीचे पीठ मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे, अगदी मऊ होईपर्यंत। ही जी प्रोसेस करतोय ती फास्ट करायची आहे। इथे बघू शकता आपले पीठ छान असे मिक्स झालेले आहे। या पिठाला बुडबुडे आले की यामध्ये थोडे थोडे गरम तेल घालून घ्यायचे आहे। याला सारखे मिक्स करत राहायचे आहे। हे तेल आपल्याला थोडे थोडे करूनच घालायचे आहे। आता याला बुडबुडे आले की यामध्ये आपण तेल घालून घेऊ। याला आपण एकसारखे हलवत राहायचे आहे। आता बघू शकता आपल्या या बॅटरने कढईला सोडलेले आहे। आता यामध्ये आपण उरलेले तेल घालून घेऊ आणि हे बॅटर आपले तयार झालेले आहे। हे बॅटर वतण्यासाठी इथे मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे, त्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे। हे आपण बॅटर डब्यामध्ये काढून घेऊयात। हे आपण आता 5 मिनिटे असेच ठेवून देऊ आणि याच्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ। सुरीने काप करून घेतानाच खुसखुशीतपणा जाणवेल। थोडेशा मोठ्या आकाराचे इथे मी वड्या पाडून घेत आहे। या म्हैसूर पाकाच्या वड्या मोकळ्या करून घेऊया। बघा किती छान जाळीदार आणि एकदम विकतचा जसा असतो तसा रंग, आतून थोडासा डार्क रंग आणि वरून खालून पिवळा रंग आलेला आहे। त्याच टेक्स्चरचा म्हैसूर पाक तयार झालेला आहे। खायलाही तोंडात विरघळणारा हा म्हैसूर पाक घरच्या घरी तयार केलेला आहे। हा म्हैसूर पाक खाल्ल्यावर कोणालाही कळणार नाही की हा घरीच बनवलेला आहे। बघा आतून किती छान जाळी फुटलेले आहे, किती परफेक्ट असा म्हैसूर पाक तयार झालेला आहे। बघा मी इथे तुम्हाला म्हैसूर पाक फोडून दाखवत आहे। बघा किती मऊ लुसलुशीत
झालेला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी वाटली.